निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। नमस्कार, मी सहदेव जाधव, आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज। जिल्हा परिषदेची पडघम आता वाचता आहेत। अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या रचना काल करण्यात आल्या। गटवाईज रचना या करण्यात आल्या। अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी या रचना केलेल्या आहेत। आधीच गुडघ्याला वाशिंग बांधून बोऱ्यावर चढण्याच्या तयारीत असलेली आज गट रचना झाल्यानं इच्छुकांच्या भुवा जे आहेत ते आता उंचावल्या। आरक्षण अजून बाकी आहे, परंतु प्रत्येक इच्छुक उमेदवार जो आहे तो आता तयारीला लागला आहे। साकूर गटात देखील अनेक जण लग्न, वाढदिवस, पाची बास हे करत फिरत आहेत। आपल्या नेत्याच्या पुढे मागे घुटमळत, त्यांच्या मागे पुढे घुटमळत त्या ठिकाणी आपल्यालाच कशी उमेदवारी मिळेल याकडे देखील आता बरेच जण त्या ठिकाणी इच्छुक जे आहेत ते नेत्याच्या पुढे मागे करताना दिसत आहेत। महायुतीकडून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक बाळासाहेब कोंडाजी खेमनार व बुवाजी खेमनार हे प्रबळ दावेदार समजले जातात आणि यांनाच उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा गृहीत धरून आहोत। आपण बाळासाहेब कोंडाजी खेमनार यांच्या नावाचा प्रथमतः विचार करून बघूया। बाळासाहेब खेमनार यांना का उमेदवारी मिळाली पाहिजे आणि यांना का उमेदवारी मिळू शकते किंवा ते प्रबळ दावेदार कसे असू शकतात ते बघूया। बाळासाहेब कोंडाजी खेमनार हे पठार भागातील विखे परिवाराचे निष्ठावान कार्यकर्ते। स्वर्गीय डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांना आपले राजकीय गुरु ते मानत होते। त्यांनी राजकारणात प्रवेश केला ते बाळासाहेब विखे यांच्याकडे बघूनच। बाळासाहेब खेमनार यांना स्वर्गीय डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी कायम सहकार्य केलं होतं। कायम बाळासाहेब विखे पाटील हे साकूर परिसरात आल्यानंतर बाळासाहेब कोंडाजी खेमनार यांच्या सोबतच दौरा करायचे। तत्कालीन समयी ते खासदार होते। खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर बाळासाहेब कोंडाजी खेमनार हे विखे परिवाराशी राजकारणात आल्यापासून एक निष्ठ आहे ते आजपर्यंत आहे। त्याच्यामुळे त्यांच्या निष्ठेचा जर विचार केला तर कदाचित त्यांना ही उमेदवारी जिल्हा परिषद साकूर गटातून मिळू शकते। तर त्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब खेमनार आणि सत्यजित तांबे यांच्यात जी लढत झाली ही लढत मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठेची आणि प्रचलित झाली। खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर जिल्हा परिषद गटाची ही जी साकूर गटातून जी निवडणूक झाली होती तत्कालीन समय सत्यजित तांबे आणि बाळासाहेब कोंडाजी खेमनार यांच्यामध्ये, तर ही अतिशय चर्चेचा विषय बनली होती। अतिशय चर्चेत राहिलेली ही लढाई झाली होती आणि बाळासाहेब कोंडाजी खेमनार यांनी सत्यजित तांबे यांना नाकी 9 आणून सोडले होते। त्यावेळी बाळासाहेब थोरात असेल, डॉक्टर सुधीरजी तांबे असतील किंवा सत्यजित तांबे असतील यांनी आपला कसबपणाला लावत खऱ्या अर्थानं त्यांची चांगल्या प्रकारे धावपळ जी आहे ती बाळासाहेब कोंडाजी खेमनार यांनी केली होती। ती लढाई अतिशय प्रसिद्ध झाली। ती लढाई अतिशय त्या ठिकाणी जी आहे दोन्ही पार्ट्यांकडनं ह्या लढाईला प्रतिष्ठेची लढाई बनवण्यात आली होती। बाळासाहेब कोंडाजी खेमनार यांनी त्यावेळेस काही अंतर्गत बंडाळी झाल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। हा पराभव होत असताना त्या ठिकाणी काही निसटत्या मतांनी त्यांचा पराभव त्या ठिकाणी झाला। आता आपण हा बघितला बाळासाहेब कोंडाजी खेमनार यांचा बद्दल त्यांना का उमेदवारी दिली जाऊ शकते। एक तर ते विखे पाटील यांचे अतिशय कट्टर समर्थक आहेत आणि ज्यावेळेस या साकूर गटामध्ये विरोधक शिल्लक राहिला नव्हता त्यावेळेस त्यांनी एक तरुणांची फळी उभी करून एक चांगला विरोध त्या ठिकाणी साकूर पठार भागातून फडताना केला होता। सत्यजित तांबे ही आणि बाळासाहेब खेमनार ही निवडणूक झाली, ही निवडणूक त्यावेळेस बिनविरोध कशी होईल अशा पद्धतीनं मोर्चा आखण्यात आला। परंतु सत्ताधाऱ्यांनी अनेकदा बाळासाहेबांना अनेक आश्वासनं दिली, अनेक त्यांना जे आहे त्या ऑफर दिल्या, परंतु ह्या सगळ्या ऑफर बाळासाहेबांनी नाकारत स्वाभिमान जिवंत ठेवला। त्यामुळं त्यांची एक निष्ठपणा, विखे परिवाराशी असलेली निष्ठा, त्याचबरोबर पक्षाशी असलेली एकनिष्ठ, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आणि स्वाभिमानी नेतृत्व म्हणून जर विचार केला तर बाळासाहेब कोंडाजी खेमनार यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी मिळू शकते। आता आपण बघूया तर प्रबळ दावेदार असलेले दुसरे उमेदवार कोण असू शकतात तर बुवाजी पाटील खेमनार। महायुतीकडून बुवाजी पाटील खेमनार हे एक प्रबळ दावेदार साकूर गटातून मानले जातात। मागील वेळेस पंचायत समितीसाठी ते पिंपळगाव देपा गणातून उभे राहिले होते आणि ज्यावेळेस त्यांनी आपला मतदारसंघ सोडून पिंपळगाव देपा गण जो आहे त्याच्यातून उमेदवारी केली, त्या उमेदवारीसाठी त्या ठिकाणी पंचायत समितीला त्यांच्या समोरून काँग्रेसकडनं किरण मेंढे हे उमेदवार होते। तर अपक्ष नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्यावेळेस किरण भागवत यांनी उमेदवारी केली होती। किरण भागवत आणि बुवाजी पाटील खेमनार हे एका विचाराचे एका विचारसरणीत राहिलेले लोक, परंतु
तिकीट वाटपावरून वाद झाल्यानं त्या ठिकाणी किरण भागवत यांनी आपला चौथा सुभा त्या ठिकाणी उभा केला आणि त्यांनी बऱ्यापैकी मतं त्या ठिकाणी बुवाजी पाटील खेमनार यांची खाल्ले आणि यातूनच खऱ्या अर्थानं बुवाजी पाटील खेमनार यांचा विरोध पराभव त्या ठिकाणी झाला असं म्हणावं लागेल. महायुतीकडून ज्यावेळेस किरण भागवत या ठिकाणी तिकीट नाकारलं गेलं आणि किरण भागवत यांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला आणि याच कारणानं बुवाजी पाटलांचा पराभव झाला हे जरी निश्चित असलं तरी साकूर पठार भागातून त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा सुजयदादा विखे पाटील असतील, शालिनीताई विखे पाटील असतील यांच्याशी कायम एकनिष्ठ राहून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासाची कामे त्यांच्या ग्रामपंचायत, जांभूळवाडी ग्रामपंचायत असन या माध्यमातून त्यांनी केलेली आहेत. अनेक कामे त्यांनी त्या ठिकाणी साकूर पठार भागात केली. अनेक वंचितांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणात पीडित जे आहेत त्या पीडितांची त्या ठिकाणी जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचं काम केलं. पीडित लोकांना आपलंसं करून घेतलं, वंचित लोकांना आपलंसं करून घेतलं. त्याचबरोबर जे आदिवासी समाज असेल किंवा मागासवर्गीय समाज असेल त्या लोकांना कायम त्यांनी बरोबर घेतलं. कुठल्याही प्रमाणात कुठेही तडजोड न करता, कुठलीही सेटलमेंट न करणार तर त्यांनी आजपर्यंत त्या ठिकाणी साकूर पठार भागातून मोठं कार्य त्या ठिकाणी पक्षासाठी केलेलं असेल किंवा जनतेसाठी त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं बुवाजी पाटील खेमनार यांचा जर विचार केला त्याचे अनेक प्रकरणं आहेत, अनेक संघर्ष त्यांनी त्या ठिकाणी साकूर पठार भागातून केला. या साकूर पठार भागातून संघर्षाचेच नावं घेतले गेले तर सोसायटीचा काय विषय असेल, ग्रामपंचायतचा काय विषय असेल या ठिकाणी त्यांनी ती मार्गी लावलेली आहेत आणि चांगल्या प्रकारे संघर्ष करत त्या ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी रस्त्यांची कामे असतील, अजून काही विकासाची कामं असतील या ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचार होऊन दिला आणि त्या ठिकाणी अंकुश ठेवण्याचं काम यांनी केलेलं आहे. बुवाजी खेमनार यांनी अजून जर सांगायचं गेलं तर त्यांच्या बाबतीत तर अवैध जागा ज्या पद्धतीनं बळकावल्या गेल्या, त्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती बांधण्यात आल्या, या ठिकाणी याला देखील बुवाजी पाटील खेमनार यांनी विरोध केला आणि या विरोधातून त्यांनी आजपर्यंत तो जो अतिक्रमण केलेले जागा असतील ह्या कशा चुकीच्या आहे हे देखील त्यांनी जवळपास सिद्ध करून दाखवलं. म्हणून बुवाजी पाटील खेमनार एक संघर्षशाली युवक म्हणून पक्ष त्यांच्या बाबतीत विचार करू शकतो. विखे पाटलांचे कट्टर समर्थक आहेत म्हणून विचार होऊ शकतो. ते जेव्हापासून राजकारणात आहे तेव्हापासून विखे परिवाराशी ते संलग्न आहे. म्हणून तरी असं वाटतंय की आयात उमेदवारापेक्षा किंवा कुणीतरी अचानक पक्षात येऊन त्याला उमेदवारी मिळण्यापेक्षा बुवाजी पाटील खेमनार यांचा नावाचा विचार पक्ष आणि श्रेष्ठी करू शकतात असं वाटतं. मी साकूर गटाचा हा 2 उमेदवारांचा आढावा सांगितलेला आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार अजून गुलदस्त्यात आहेत. डॉक्टर कानडे हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपी सेंटर, राहाता. हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक, लेझरद्वारे मूळव्याध, फिशर, भगंदर उपचार केंद्र. कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार, मूळव्याधचं इंजेक्शन देखील उपलब्ध. पुरुषांसाठी शिश्न शिथिलता घालवून ताठरपणा निर्मिती उपचार, दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसील व इतर उपचार सुविधा. तर बघताय काय, आजच संपर्क करा. डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी, राहाता, जिल्हा अहिल्यानगर. संपर्कासाठी क्रमांक आहे 942 0636 736 किंवा 8208 423324.